तर अजून काय रॉप दिसत नाही, कारण थोड्या दिवसाचं रॉप झालंय त्याच्यामुळं अजून उतरायला थोडा वेळच लागेल. तर अजून 2-3 दिवस तरी लागतील. तोपर्यंत बघू आता. तर बघा, परत जनावर गेलं इकडून. त्या दिवशी तिकडून गेलं होतं आणि आज परत इकडून गेलंय असं. तर आपल्याला आज पाणी भरायचंय रोपाला. तर मग घेऊ रोप भरून आता. तर चला आता बारं खोलून घेऊ. तर बारं खोलून घेऊ. तर बघा, बारं खोलून घेतलंय आता. मोटर पण चालू झाली. पहिल्या वाफ्याला पाणी सोडलं आहे. तर इकडं शापूची भाजी पण मोठी व्हायला लागली आहे आता बघा. आणि पहिलं बारं देऊन पाणी चालू केलं आहे. तर अजून तेवढं भरायचंय आपल्याला तिकडं. तर आता पाणी भरून झाले. उद्या किंवा परवा फवारा पण मारावा लागल, कारण रोप फवारा मारला नाही तर खूप अवघड होऊ शकते. फवारा सतत मारावा लागतो पाणी भरल्याच्या नंतर. बुरशीनाशक काही पण होऊ शकतं. तर आता पहिला वाफा भरत आलाय. तर आपण दुसऱ्या वाफ्याला बारं देणार आहोत. तर कोथमीर पण मस्त झाली आहे आता. तर एक पहिला फवारा पण मारला आहे बुरशीनाशकचा, आणि आता परत दुसरा पण फवारा मारायचा आहे. दर पाण्याला फवारा मारायला पाहिजे. पाणी भरलं का फवारा मारणे गरजेचे आहे. तर इकडं पण रोप आहे, याला पाणी भरून झालं आहे, पण अजून काय एवढं उतरेल दिसत नाही अजून. तर 2-3 दिवस अजून थांबावा लागल, वाट पाहावं लागल आपल्याला. 9 ते 10 दिवस उतरायला लागतात. शेवटच्या आपल्याला बारं दिलं आहे आणि तिकडून झालं भरून आता बघा. आणि इकडं एवढं झालंय भरून सगळं. आता बंद करू आपण मोटर. तर रॉप भरून झालं बघा मित्रांनो.
कोणी जर नवीन चॅनलवर असले तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि घंटा दाबायला विसरू नका मित्रांनो. चला.